नमस्कार, मी निलेश चौधरी. MDTVच्या बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार पालिकेअंतर्गत सुरू असलेले घरकुलांचे बांधकाम अपूर्णच, लाभार्थ्यांनी केला घरांवर कब्जा. डॉक्टर जाकिर हुसेन उर्दू शाळेत ज्ञानरचनावाद वर्गाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. धुळे येथे अतिक्रमण हटवल्यानंतर घडलेल्या दगडफेकीमुळे तणाव. आणि मॉडेल उर्दू हायस्कूल येथे पारितोषिक वितरण तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. बातम्या आता विस्ताराने. नंदुरबार नगरपालिकेअंतर्गत बेघरांसाठी घरकुल बांधण्यात येत आहेत. तब्बल 2 वर्ष होऊनही अद्याप ते पूर्ण काम झालेलं नाही. घरभाडे भरून निराश झालेल्या लाभार्थ्यांनी बुधवारी शेवटी घरावर कब्जा केला. नंदुरबार नगरपालिकेअंतर्गत बेघरांना घरकुल मंजूर करण्यात आले आहेत. साक्री रोडवरील उपजिल्हा रुग्णालयाच्या समोर व भोणे रस्त्यावरील राजीव गांधी नगर येथे घरकुलांचे बांधकाम सुरू असून एकूण 2500 लाभार्थ्यांनी यासाठी अर्ज केला होता. त्यापैकी 1176 घरकुल मंजूर करण्यात आले. त्यातील फक्त 876 लाभार्थ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. मात्र 2 वर्षांपासून लाभार्थी घर मिळण्याच्या प्रतीक्षेत असून अद्याप पावेतो घरांची कामे पूर्ण झालेली नाहीत. घरभाडे भरून निराश झालेल्या लाभार्थ्यांनी बुधवारी थेट घरांवर कब्जा केला. ऐकूयात त्यांच्या भावना. 16 वर्षापासून लढते. 16 वर्षापासून सरकार पाहत नाही आम्हाला. आमचं घर जो आहे ना वाले घर वाले परी जासू पण घर भेटायला आठच रासू नवा घर मा आठच किती रासू हे आम्ही गरीब लोक कुठून घर बांधायचं सर? आमच्याकडे पैसे नाही. आम्ही विधवा आहे सर. आम्ही कुठून घर बांधायचे? आमच्या तेवढी ताकद नाही घर बांधायची सर. आम्हाला खायची. तुम्हाला हे घर केव्हा देण्याचं सांगितलं होतं? देणार असं म्हणून आहे ना. 16 वर्ष झाले. 16 वर्षापासून आहे ना काही भेटत नाही आम्हाला. मतदान आलं की म्हणतात आता तुम्हाला घरकुल देणार. आम्ही 18 वर्षापासून घरकुलांसाठी लढा देतोय. आम्ही मरण उपोषण केलं. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं तरी आमची पुकार कोणीच घेतली नाही. आणि ते आम्हाला दरवेळेस नगरपालिकेत यादी दिली तर त्यांनी यादीप्रमाणे वाटप करू, हे करू, ते करू आश्वासनच देत राहिले आम्हाला. पण असं कोणीच लेखी स्वरूपात आम्हाला दिलं नाही. बुवा आता घरकुल बांधले गेले, आज वाटप करायची आहे असं आम्हाला कोणीच काही सांगत नाही. त्याच्यामुळे आम्ही फार कंटाळून गेलो. भाडं किती भरायचं, काय करायचं? आम्हाला एकतर रोजंदारी तर काम मिळतं तर 50 रुपये रोजाने काय करायचं? आम्ही कोणी विधवा आहे, कोणाच्या घरात कमावणारं कमी आहे तर आम्ही पुढे भाडं कसं काय भरू? 1500-2000 रुपये फक्त आम्हाला महिन्यावर राबवतात लोक. पण आम्हाला ते सुद्धा पूर्ण होत नाही तर आम्ही भाडं कुठल्या पद्धतीने भरू? आम्हाला आश्वासन देतात नाही घर बांधले जाते, तुम्हाला वाटप करू, या महिन्यात करू, त्या महिन्यात करू, हा पावसाळा निघू द्या. आणि किती वर्षापासून हे घरकाम बांधकाम चालू आहे तरी सुद्धा ते लोक पूर्ण अद्याप बी पूर्ण झालेलं नाही. तरी सुद्धा आम्ही कंटाळून भाडं न भरता बुवा आपण त्या घरात कब्जा करू आणि कसं तरी राहू बुवा. आता बी त्या घरांमध्ये सगळी माती आहे, काही सोय नाही आहे. त्या तरी सुद्धा आम्हाला भाडं भरण्याचा पर्याय आहेच नाही. त्याच्यामुळे आम्ही ते घरांवर कब्जा करण्यासाठी आलेलो आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. डॉक्टर जाकिर हुसेन नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक 17चे ज्ञानरचनावाद वर्गाचे उद्घाटन शिक्षणाधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगर परिषदेचे प्रशासन अधिकारी RB पाटील उपस्थित होते. यावेळी गट शिक्षणाधिकारी CK पाटील, उपशिक्षणाधिकारी युनिस पठाण यांची उपस्थिती होती. सदरील कार्यक्रम बुधवारी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा व नगरपालिका शाळांमध्ये डिजिटल वर्ग सुरू करण्याची ही चांगली भूमिका असल्याचे मत प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर राहुल चौधरी यांनी व्यक्त केले.
उसके बाद सर ये समझो अगर उन ये चित्र नीचे निकालने जाए बच्चों को यहाँ गुस्सा लगा यहाँ पर कुत्ता वगैरह जो है उसके डाल सकता है। उसके बाद में शरीर सब नीचे निकालने के बाद में बच्चा उसको ऑटोमेटिकली करता है सर। उसके बाद में ये ABCD है, उसके बाद में ये भी बलून वगैरह जैसा बलून। नंदुरबार विकास गटामध्ये पिंपळोद केंद्रामध्ये आमच्या ज्या 10 शाळा आहेत त्या 10च्या 10 शाळांमध्ये 11च्या 11 शाळांमध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये वाचन झोपडी नावाचा उपक्रम सुरू आहे आणि तो म्हणजे कायमस्वरूपी त्यांनी सुरू ठेवलेला आहे। तर तुम्हाला माहीत असेल की तुम्हाला सर्वांच्या प्रेरणास्थान क्षेपणास्त्र पुरुष भारतरत्न डॉक्टर APJ कलाम सर यांचा जो जन्मदिवस जो आहे तो जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून राज्य शासनानं साजरा करण्याचा मनोदय व्यक्त केला होता। त्या दिवसापासून त्या केंद्रामध्ये वाचन झोपडे हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आलेला आहे। नवे ओसरली ही जी शाळा आहे तर त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे मुलं 40-50 मुलं ही त्या पद्धतीने वाचन झोपडी उपक्रमात सहभागी आहेत। म्हणजे अशा पद्धतीने आता आपल्याकडे सर्व शैक्षणिक वातावरण जे ते आदरणीय जिल्हाधिकारी महोदय, आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या कल्पक प्रेरणेनं आणि प्रोत्साहनामुळे हे बदलतंय असं आम्ही आता अभिमानानं सांगू शकतो। यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार। धुळे महापालिका प्रशासनाने जुने धुळे परिसरात नवीन बिलाटीतील अतिक्रमण हटविले। त्यानंतर घडलेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे मंगळवारी दिवसभर तणाव कायम दिसून आले। अतिक्रमण काढण्यावरून वाद होणार असल्याची कल्पना असल्यानेच पोलीस बंदोबस्त घेतला होता। पोलीस अधीक्षक साहेबराव पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी हिम्मत जाधव यांच्यासह अन्य अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते। तातडीने जमावास पांगविल्याने परिसरात शांतता प्रस्थापित झाली। दगडफेकीत जखमी झालेले पोलीस निरीक्षक रमेश सिंह परदेशी आणि रवींद्र माळी यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। शिवसेना जिल्हा प्रमुख हिलाल माळी, भूपेंद्र लहामगे, अतुल सोनवणे, नगरसेवक संजय गुजराती यांनी शांततेचे आवाहन केले। दिवसभर जुने धुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती। 90% लोकांनी आपली जागा खाली करून दिली होती। 10% लोकांचं काम 10% लोकांनी घरं खाली केले नव्हते आणि म्हणून आम्ही आयुक्तांना सांगून ती कारवाई करायला लावली होती आणि आंदोलनसुद्धा झालं होतं आणि म्हणून हे 2 वर्षापासून ते आदिवासी भिल्ल समाजाचे लोक जंगलात राहत होते। ते जंगलात राहत असताना त्यांची घरं पाडली गेली होती। उरलेले 10-15% लोक होते त्यांच्यासाठी त्या लोकांना त्रास होता। म्हणून आम्ही आयुक्तांना सांगून आणि पोलीस प्रशासनाला सांगून SP सांगून SP साहेबांना सांगून की तुम्ही बंदोबस्त द्या, ते घरवाले घर खाली करू देत नाही असं सांगितल्यानंतर त्यांनी बंदोबस्त दिला होता आणि त्या बंदोबस्तातून महानगरपालिकेने आपली कारवाई केली, अतिक्रमण काढले आणि घरकुल योजनेचं काम सुरू करायचं होतं। त्या 10-20% लोकांना काय ते खटकलं आणि त्यांनी आपल्या घरावर जाऊन थोडासा शिवीगाळ करण्याचा, हल्ला करण्याचा प्रयत्न काही झाला, त्याच्यातून हा सर्व वाद झालेला आहे। आता सर्व शांतता आहे, सर्व निवडलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आणि कुठल्याही अफेला कोणी पळू नये। 15-20 बाया ते घरकुल योजनेचे त्यांचे घर शासनाने पाळले ना, ते आता महानगरपालिकेमार्फत तर मग तिकडून येतात ते आपल्या घराकडे शिवीगाळ करत चालले होते। मग त्यांना म्हटलं तुम्ही तिकडे शिवीगाळ का करताय? 4-5 जण आले ते आणि त्यानं दगडाने कोयते आपलं पिळा आणि पाईप वगैरे केले असं मारा। धुळे शहरामध्ये बिलाटी म्हणून एरिया आहे जुन्या धुळ्यामध्ये, त्या ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी आयुक्त महानगरपालिका यांनी लेखी कळवलेलं होतं आम्हाला। त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त दिलेला होता। बंदोबस्त दिल्यानंतर दुपारी 2 वाजेपर्यंत तिथलं जे अतिक्रमण होतं ते संपूर्ण अतिक्रमण काढण्यात आलं। त्या ठिकाणी अतिक्रमण काढल्यानंतरसुद्धा आम्ही त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला होता। संध्याकाळी 4च्या सुमारात तिथले महिला एकत्र आल्यात आणि त्यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख जे आहे तिथले हिलाल माळी त्यांना शिवीगाळ केली। त्याच्यावरनं 20-25 मुलं इकडचे तिकडे गेलेत आणि तिकडचे महिला आणि पुरुष एकत्र त्यांनी एकमेकावरती इकडे दगडफेक करायला सुरुवात केली असता आमचे बंदोबस्त जो होता तिथला तो बंदोबस्त त्यांनी दोघांना लांब केलं। ते बंदोबस्त या दोघांना लांब करत असताना त्याच्यात एक दगड आमच्या पोलीस निरीक्षक यांना लागलेला आहे आणि त्याच्यात 2 लोक जखमी आहेत। दगड लागलेला पोलीस निरीक्षक परदेशांना एक दगड लागलेला आहे आणि बाकी परिस्थिती शांत आहे, कुठेही काही प्रकार नाही। मी
याद्वारे आवाहन करू इच्छितो की कुठेही काही परिस्थिती अशी संपूर्ण जी शहराची परिस्थिती शांत आहे आणि संपूर्ण बंदोबस्त लागलेला आहे. कुठेही काही असा सिरियस प्रकार नाही, गंभीर स्वरूपाचा प्रकार. MDTV न्यूज ब्युरो धुळे. नंदुरबार येथील मॉडेल उर्दू हायस्कूल येथे पारितोषिक वितरण व 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन फारूक खान, सचिव सय्यद इजारत अली, हाफिज मजहरुद्दीन, इक्बाल शेख, इक्बाल कुरेशी, जमील खाटिक, मुख्याध्यापक शाहिद आदी मान्यवर उपस्थित होते. सदर समारंभात मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांनाही निरोप देण्यात आले व शारीरिक स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डिब्बे बांधकर एक पिकनिक की तरह आप लोगों ने एंजॉय किया. आप लोग हमको क्यों नहीं बुलाया? हम लोगों को भी बुला लेना. हम भी आप लोगों के साथ बड़ा मजा आता है जब पिकनिक पे या कहीं पर इस तरह के प्रोग्राम में जाओ और बच्चों के साथ जाओ. मैं तो मेरी 21 साल की सर्विस में कभी भी पिकनिक पर गया तो घर से डब्बा नहीं ले गया. उसकी वजह यह कि मेरी बीवी को बनाना भी आता इसलिए, समझे क्या. लेकिन जो इतने सारे बच्चों के डिब्बों में चाहे छोले की चटनी हो, चाहे सेव की चटनी हो, उसका जो स्वाद और उसका जो मजा दुनिया के 5 स्टार होटल के में नहीं है. तो इसलिए मैं कभी भी हम लोग डिब्बा नहीं ले जाते. बच्चों का एक एक प्यार भरा जो लुकमा रहता है उसमें यानी शाम तक खाने की कोई गुंजाइश नहीं. इतना सहज हो जाती है कि बच्चों का जो प्यार होता है, सर एक लुकमा, सर एक निवाला, सर मेरे डिब्बे में से ले लो, ये जो प्यार रहता है ना, बस इसी प्यार से जो है पेट भर जाता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिर्जा वहाबेका, रियाजुद्दीन शेख, समीना मॅडम, कौसर मॅडम, मोहसिन सर आदींनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन अजहर शेख यांनी केले. MDTV न्यूज ब्युरो नंदुरबार. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. नंदुरबार पालिकेअंतर्गत सुरू असलेल्या घरकुलांचे बांधकाम अपूर्णच, लाभार्थ्यांनी केला घरांवर कब्जा. डॉक्टर जाकिर हुसेन उर्दू शाळेत ज्ञानरचनावाद वर्गाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन. धुळे येथे अतिक्रमण हटवल्यानंतर घडलेल्या दगडफेकीमुळे तणाव. आणि मॉडेल उर्दू हायस्कूल येथे पारितोषिक वितरण तसेच 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूया ताजा घडामोडींसह याच वाहिनीवर याच वेळी. तोपर्यंत नमस्कार.